महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना झालेली आहे की त्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेलं होतं। कारण की 13 महिन्यांमध्ये 11 जणांनी आपल्या प्रायव्हेट अंगाचा बळी दिला। विचार करा, हे कोणता बळी असेल? आणि ते प्रायव्हेट अंगाचा बळी दिल्यामुळं त्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला। आता त्यांनी स्वतःहून हा बळी दिला नाही, त्यांचा बळी घेतला गेला। आणि जेव्हा ही घटना त्या गावामध्ये घडली तेव्हा त्या गावातला प्रत्येक माणूस आपल्या घराच्या बाहेर यायला सुद्धा भ्यायचा आणि तो शेजाऱ्याला बोलायला सुद्धा भ्यायचा। त्याला वाटायचं की कदाचित जो मर्डरर आहे तो हाच नसू नका। आता या घटनेला निवांत समजून घेऊयात आणि निवांत समजण्यासाठी या घटनेला आपण 6 टप्प्यामध्ये विभाजित करूयात। आणि या 6 टप्प्यातील पहिला टप्पा, या घटनेची सुरुवात। दुसरा टप्पा, गरिबी। तिसरा टप्पा, गैरफायदा आणि प्रेम। चौथा टप्पा, जायदाद आणि वारीस। 5वा टप्पा, उपाय आणि काम। आणि 6वा टप्पा, या घटनेचा अंत। आता या घटनेतील पहिला टप्पा तो म्हणजे घटनेची सुरुवात। घटनेची सुरुवात झालेली आहे 1970 ते 1973 पर्यंत। या घटनेचा कालावधी एवढाच होता। 1970 पासून चालू झाली आणि 1973 पर्यंत येईपर्यंत पूर्ण संपली। पण याच काळामध्ये महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा काळा काळ असं म्हणलं जातं। कारण की 1970ला महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडला होता की त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस असा विचार करायचा की आता तर जेवायला भेटलंय, दुसऱ्या वेळेस जेवायला भेटतंय की नाही की। आणि याच दुष्काळाच्या कारणामुळं या घटनेस उगम आला। कदाचित हा जर दुष्काळ पडला नसता तर ही घटना झालीच नसती। दुसरा टप्पा ते म्हणजे गरिबी। 1970 ते 1973 म्हणजे जो दुष्काळ पडला होता ना, त्या दुष्काळाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावावर प्रभाव होता। आणि त्या गावापैकी एक गाव मानवत, ज्याचा जिल्हा परभणी आणि तालुका पाथरी असं आहे। त्या मानवतमध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस ते गावच नाही, पूर्ण महाराष्ट्रसुद्धा कापून उठला होता। त्या गावाच्या शेजारी एक छोटीशी वस्ती बसली होती। ती वस्ती अशा लोकांची होती जे गावातून बाहेर काढून दिलेले आहेत किंवा पोट भरण्यासाठी त्या जागेवर येऊन बसलेले असतात। आता त्या गावामध्ये एक नामांकित माणूस होता, ज्याचं नाव होतं उत्तमराव असं। आणि तो माणूस खूप अय्याशी होता, गावामधला सगळ्यात श्रीमंत माणूस। जेवढा पैसा त्याच्याजवळ होता तेवढंच त्याचं शरीरसुद्धा धष्टपुष्ट होतं। आणि जी बाहेर वस्ती बसली होती ती या गरिबीमुळं उलट सुलट धंदे करण्यासाठी तयार होती। ते म्हणजे धंदे अशा प्रकारचे, शरीराची विकणी, दारूची विकणी, हातभट्ट्या, क्लब, गंजीपत्ता, ह्या पूर्णपणे जितके बी इल्लीगल धंदे आहेत ते पूर्ण इल्लीगल धंदे त्या वस्तीमध्ये चालायचे। आता वस्ती काय फार मोठी नव्हती, छोटीच होती। आणि त्या छोट्या वस्तीमध्ये एक बाई होती, ज्या बाईचं नाव होतं रुक्मिणी। ती बाई या पूर्ण घटनेची एक महत्त्वाची कडी आहे। आता तिसरा टप्पा, हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे। आता पैसे कमवण्यासाठी जी लोक बाहेरून त्या छोट्याशा वस्तीमध्ये राहायला आली होती ती तर उलटसुलट धंदे करून पैसे कमवायचेच, पण त्यामधली ही रुक्मिणीसुद्धा होती जी आपलं शरीर विकायची आणि हातभट्टीचा धंदा चालवायची। आता त्या गावामध्ये जो उत्तमराव होता, सगळ्यात पॉवरफुल पैशावाला, त्याच्याच घमंडीमध्ये तो उत्तमराव त्या रुक्मिणीकडे लखला। आता रुक्मिणी दिसायला फार सुंदर होती, तिचं शरीरही फार चांगलं होतं आणि एकदम कमनीय शरीर असल्यासारखं शरीर होतं, जणू की एखादी अप्सरा। बट ते म्हणतात ना, जेवढी चांगली वस्तू दिसायला असते ती तेवढीच डेंजरस असते। तसंच या रुक्मिणीचं सुद्धा होतं। ही जेवढी सुंदर होती दिसायला तेवढेच हिचे कामंसुद्धा घाणेरडे होते। ती म्हणजे शरीर विकणं, हातभट्टीचा धंदा करणं। आणि याच कारणांमुळं तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलेलं असतं। आणि नवऱ्याने सोडून दिल्याच्या नंतर तर रुक्मिणी एकदम मोकळी। आता शरीराचा धंदा करता करता हा उत्तमराव तिच्याकडे पक्का लखला। आता शरीराचा धंदा तुम्ही असं म्हणा की तिच्या मजासाठी म्हणा किंवा
काही अडचणीमुळे म्हणा, तर त्या अडचणीचा फायदा घेऊन उत्तमराव तिच्याकडे पूर्णपणे रखला, म्हणजे तिचा पूर्णपणे गैरफायदा उचलून घेतला किंवा तिनं या उत्तमरावचा गैरफायदा उचलून घेतला. घेता घेता उत्तमराव तिच्या पूर्णपणे आहारी पडला आणि एक दिवस उत्तमरावाने त्या रुक्मिणीबाईला त्या वस्तीमधून उचललं आणि आपल्या वाड्यामध्ये आणून ठेवलं. आता लगेच त्या वस्तीमध्ये हाहाकार उठला की आपली रुक्मिणीबाई गायब झाली, आपली रुक्मिणीबाई गायब झाली. सगळ्या वस्तीमधल्या लोकांना माहीत होतं की ही रुक्मिणी कुणीकडे जाणार नाही, ते म्हणजे उत्तमरावाशिवाय. सगळेजण उत्तमरावाकडे गेले, त्या उत्तमरावाच्या पुढं हात जोडले आणि त्यांना विनंती करू लागले की आमच्या रुक्मिणीबाईला सोडा, तिला आजाद करा. पण उत्तमराव पैशाच्या घमंडीमध्ये, दारूच्या नशेमध्ये, रुक्मिणीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे चूर होता आणि तो त्या वस्तीवाल्या लोकांना म्हणला, नाही सोडत, काय करायचं ते तुम्ही करा, बघून घेऊ पुढच्या पुढं, आजपासून ती फक्त माझ्याजवळ राहील, माझी रखेल म्हणून. आणि असं बोलल्याच्या नंतर त्या वस्तीमधले जितके पण माणसं ते उत्तमरावापाशी आले होते ते पूर्णपणे आल्याप्रमाणे वापस गेले. उत्तमरावाने गावाबाहेर असलेला मारवाड्याचा वाडा देखील विकत घेतला आणि त्या वाड्यामध्ये स्पेशल रुक्मिणीला ठेवलं. आता त्या वाड्यामध्ये एक पिपळाचं झाड सुद्धा होतं आणि रुक्मिणी त्या पिपळाच्या झाडाची नॉर्मली पूजा तर करायचीच. आता मंडळी, सुरू होतो चौथा टप्पा. तो टप्पा म्हणजे जायदाद आणि वारिस. जेव्हा उत्तमराव रुक्मिणीला उचलून गावाच्या बाहेर त्या मारवाड्याच्या वाड्यामध्ये ठेवतात, त्या वाड्यामध्ये रुक्मिणी आपला जो हातभट्टीचा धंदा आहे तो तिथे सुद्धा चालू करते. आणि जेवढा धंदा तिचा त्या वस्तीमध्ये चालला नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तो धंदा तिच्या वाड्यामध्ये चालला. आणि 2 वर्षामध्ये जिने जेवढा पैसा जमा केला नाही तेवढा पैसा काही दिवसातच जमा केला. यामागे कारणही तसं आहे. उत्तमरावाची ओळख, त्याची पैसा, त्याची पॉवर ही पोलिसांना, छाप्यांना अडवत असे आणि त्याच नावाखाली रुक्मिणी आपला धंदा जोरात चालवत असे. आता रुक्मिणी शरीराचा धंदा करत नसे, कारण की उत्तमरावाला ते खपणार नव्हतं. जे काही धंदा करणार होती ती फक्त या हातभट्टीचाच धंदा. आणि याच हातभट्टीच्या धंद्याने एवढा पैसा जमा झाला की तो पैसा उत्तमरावाला, रुक्मिणीला सरत नव्हता. आणि एक दिवस रुक्मिणीच्या डोक्यामध्ये एक पॉईंट खटकला. आता तो पॉईंट असा खटकला की उत्तमरावाची एक पत्नीसुद्धा होती आणि त्या पत्नीला 8 ते 9 मुली होते आणि तीच गोष्ट रुक्मिणीला खटकत होती. रुक्मिणीच्या मनातून अशी इच्छा निर्माण झाली की मी एवढा पैसा कमावते, मी एवढी जायदाद कमावते, कुणासाठी? उत्तमरावाच्या मुलामुलींसाठी नाही. हे पैसा, ही जायदाद सांभाळणारा माझ्या पोटातून जन्माला आलेला पाहिजे मला. तर रुक्मिणीने ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवून त्या उत्तमरावाला इतका पीळ पिळला तरीसुद्धा रुक्मिणीला दिवस जात नव्हते. आता दिवस का जात नव्हते? कारण की रुक्मिणीचं उतरतं वयसुद्धा लागलं होतं आणि हे बघताच रुक्मिणीची जी मासिक पाळी आहे ती व्यवस्थित येत नव्हती. या कारणामुळे रुक्मिणीने आयुर्वेदिक औषधं घेतली, डॉक्टरांकडे विलाज केला, जे नाही ते उपाय केले, बट रुक्मिणीला दिवस काय राहण्याचं नाव जात नव्हते. रुक्मिणी फार निराश झाली आणि फार दुःखी व्हायला लागली. आणि मित्रांनो, इथूनच होतो 5वा टप्पा सुरू. रुक्मिणी रोज नाराज राहायला लागली आणि रुक्मिणीच्या ज्या हातभट्टीचा धंदा होता त्या धंद्यामध्ये एक माणूस रोज डेली येऊन दारू पिऊन जात असे. तो माणूस थोडा मांत्रिक टाईपचा होता, नॉर्मल माणूस होता. कुणालाही वाटणार नाही की त्याच्या मनामध्ये असल्या काही घटना, असल्या काही गोष्टी असतील. पण तो माणूस रुक्मिणीला फार दिवस झाले नोटीस करू लागला. रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की रुक्मिणी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. एक दिवस न बोलता त्या माणसाने रुक्मिणीला बोलला आणि बोलला की रुक्मिणीबाई, काय अडचण आहे तुम्हाला? मला सांगा, कदाचित मी तुमचं निवारण करू शकेल. रुक्मिणी म्हणते, मेल्या, तू काय निवारण करणार रे बेवड्या? तो माणूस म्हणतो, अहो एकदा बोलून तर बघा तुम्ही, मी दिसतो तसा नाहीये. मग रुक्मिणी त्याला आपलं सगळी अडचण सांगते की बाबा मी प्रत्येक विलाज केला आहे, डॉक्टरांकडे गेले, आयुर्वेदिक औषधं खाल्लीत, तरी पण मला दिवस जात नाही आहे. तर मला टेन्शन आलं, मला माझं स्वतःचं मूल पाहिजे. तो माणूस मला, ठीक आहे, ज्या जागेवर डॉक्टर कमी पडतात, आयुर्वेदिक कमी पडते, त्या जागेवर मी कामी येतो. रुक्मिणी म्हणते, अय्या तसं कसं काय?
तो माणूस म्हणतो एक उपाय आहे, त्या उपायाने तुला दिवस जातील. रुक्मिणी खुश झाली. रुक्मिणी बोलली पटकर सांगा काय उपाय आहे, ते मी काही पण करायला तयार राहते. तो माणूस म्हणला धीर धर, मी जी गोष्ट तुला सांगणार आहे ही गोष्ट तू अजिबात कोणालाही सांगू नको, इथपर्यंत की उत्तमरावाला देखील सांगू नको. वचन दे बरं का. रुक्मिणी म्हणते ठीक आहे वचन देते, एवढं तर मी करूच शकते. मग तो माणूस रुक्मिणीला सांगायला लागतो तुमच्या वाड्यामध्ये एक झाड आहे पिंपळाचं, त्या पिंपळाच्या झाडावर मुंजाबाचा वास राहतो. मुंजाबा प्रत्येक रात्री येतो 12 वाजता, पिंपळाच्या झाडावर बसतो आणि पुन्हा सकाळी सकाळी तो इथून निघून जातो. मुंजाबा एक अशी ताकद आहे, जर मुंजाबा प्रसन्न झाला तर तुला दिवसच काय, तुझे पूर्ण दिवस बदलून जातील, इतकी पॉवर त्यांच्या ताकदीमध्ये आहे. कुठलाही देव, कुठलाही राक्षस, कुठलीही ताकद त्या मुंजाबाच्या ताकदीच्या आडवी येत नाही. जर तू त्या मुंजाबाची साधना करशील तर तुला दिवस 100% जाणार, हे मी गॅरंटी देतो. रुक्मिणीने असं ऐकल्याच्या नंतर त्याला म्हणले की मी 100% करीन, जे पूजा असेल मी ती पूजा करेन. तो माणूस मला विचार करून बोल बरं का, पूजा खूप महागाची पूजा आहे आणि खूप विचित्र पूजा आहे, ती तू करणार नाहीस, तुझ्यात तेवढी ताकद नाही. रुक्मिणी म्हणली अरे बेवड्या, तू सांगून तर बघ रे, माझी ताकद तू कशाला बघतीयस. मग तो माणूस रुक्मिणीला सांगतो रोज संध्याकाळी, रोज नाही सॉरी, संध्याकाळी 10 ते 12 वर्षाच्या आतली मुलगी पकडून आणायची, त्या पिपळाच्या झाडाची पूजा करायची आणि त्या मुलीचं जे प्रायव्हेट अंग आहे, योनी आहे, त्या योनीला कापायचं आणि त्यातून जे रक्त बाहेर येईल त्या रक्ताने मुंजाबाचा अभिषेक करायचा. असं तू एकदा केलं ना की तो मुंजाबा तुला प्रसन्न होईल आणि तो प्रसन्न झाला ना की तुला दिवस 100% राहतील. असं म्हणल्याच्या नंतर रुक्मिणी थोडा विचार करते आणि हो बोलते. हो बोलल्याच्या नंतर आता हे काम करायचं कसं, यामध्ये रुक्मिणी थोडी टेन्शनमध्ये येते. तेव्हा रुक्मिणी उत्तमरावाला सांगते की आपल्या इथे एक महाराज आला होता, त्या महाराजाने मला एक जागा सांगितली, त्या जागेवर सोनं आहे असं सांगितलं आहे. सोनं म्हणजे अशा प्रकारचं सोनं की त्याला आपण म्हणतो ना धन आहे असं सांगितलं आहे. पण ते धन बाहेर काढण्यासाठी एक उपाय आहे, 10-12 वर्षाची मुलगी आणावं लागते, तिचा बळी द्यावा लागतो आणि तो धन ॲटोमॅटिक वर येते. आता रुक्मिणीची अशी गोष्ट उत्तमराव ऐकतात आणि उत्तमराव असतो दारूच्या नशेत आणि रुक्मिणीच्या नशेत. तो काही न विचार करता रुक्मिणीला हो बोलतो. उत्तमरावाचे 2 गडी असतात, शंकर आणि सोपान नावाचा, खूप विश्वासातले गडी असतात. त्यांनी ही प्रक्रिया चालू करतात. प्रक्रिया चालू केल्याच्या नंतर पहिली वेळेस शंकर आणि सोपानला काम सोपवलं जातं की जा 10-12 वर्षामधली मुलगी उचलून आणा आणि तिला मारा. मुलगी आणतात, तिचा जीव घेतात, तिची योनी कापतात, तिच्या योनीनं जे रक्त बाहेर येतं ते मुंजाबाला अभिषेक करतात. पण त्यावेळेस काहीही झालं नाही. दुसऱ्या दिवशी परत तो माणूस येतो. तो माणूस आल्याच्यानंतर रुक्मिणी त्याला म्हणते की बाबा हे काही झालं नाही रे, कसं काय मिळ. तो माणूस म्हणतो की अहो एकदा चान्स झाला असता तर सगळेच केले असतं, प्रयत्न करत राहा, जोपर्यंत तो मुंजाबा प्रसन्न होत नाही तोपर्यंत. रुक्मिणी त्याचं ऐकून तब्बल 13 महिन्यांमध्ये 11 जणींचा मृत्यू करते, म्हणजे घात घेते, मर्डर करते. 10-12 वर्षाची मुलगी घेऊन येतात, तिची योनी कापतात, त्या रक्ताने मुंजाबाचा अभिषेक करतात. पण यांना काय मुंजाबा प्रसन्न झाला नाही. आता या रुक्मिणींनी आणि त्या उत्तमरावांनी लगभग 10 मुलींचे बळी तर दिलेच आणि कोणाच्या कानोकान खबरही नाही लागली, कुणाला आयडियाही नाही आली की हे मुली कसे मेले ते. बट 11व्या मुलीला जेव्हा पकडण्यासाठी शंकर आणि सोपान जातात त्यावेळेस मात्र खूप मोठी गडबड होते आणि त्या गडबडीमध्ये एक मुलगा असतो. तो मुलगा शंकर आणि सोपानरावला बघतो त्या मुलीला उचलताना आणि त्यांच्या पाठीमागं हळूहळू लपत येतो. जेव्हा रुक्मिणी त्या मुलीची बळी देत असते तो मुलगा लपून यांच्याकडे बघतो, पण या रुक्मिणीची नजर त्या मुलाकडे बघते. मुलाकडे बघितल्याच्या नंतर रुक्मिणी शंकरराव आणि सोपानरावला म्हणते की त्या मुलाला जाऊन संपवा. शंकरराव आणि सोपानराव त्या मुलाच्या पिठी लागतात. मुलगा सैरावैरा समोर पळतो आणि हे दोघंजण त्याच्या पिठी लागतात. पण अखेरकार त्या मुलाला हे दोघेजण गाठतात आणि तिथं जीव मारतात. जीव मारलेल्या जाग्यावरच त्या मुलाचं शव सोडून देतात आणि परत वापस येतात. आता मित्रांनो, टप्पा होतो 6वा चालू. या 6व्या टप्प्यामध्ये या पूर्ण खेळाचा अंत होतो.
जो मुलगा शंकरराव आणि सोपानरावाने मारलेला असतो त्या मुलाचं शव एका CID ऑफिसरला लागलेलं असतं, सापडलेलं असतं. आता CID ऑफिसर या गावात पहिल्या वेळेसच आलेला असतो, कारण की तिथली जी लोकल पोलीस असते त्या पोलीसला ही केस अजिबात सॉल्व्ह होत नव्हती. गेले 13 महिने झाले झटत होती आणि ही केस सॉल्व्ह होत नसल्यामुळं स्पेशल मुंबईवरून गृहमंत्री येऊन या केसची पडताळणी करतो. ओके, गृहमंत्री स्पेशल येऊन या केसची पूर्णपणे पडताळणी करतो आणि पडताळणी केल्याच्या नंतर CID ऑफिसरला ही केस स्वतः हाताने देतो. त्या CID ऑफिसरचं नाव असतं कुलकर्णी असं. आता कुलकर्णी यांच्या हाती या मुलांचं शेव लागतं. शेव म्हणजे खायची शेव नाही, मृतदेह म्हणून टाकू आपण, मृत म्हणायला बिचारा अवघड वाटते. देह कुलकर्णीच्या हाती लागतं. कुलकर्णी त्या देहाचा पूर्णपणे इन्व्हेस्टिगेट करते, म्हणजे पडताळणी करते आणि त्या पडताळणीवरून याला थोडे सबूत सापडतात आणि त्या सबूताच्या आधारावर कुलकर्णी सोपान आणि शंकररावाला अटक करते. बेदम झोडते धरून. झोडल्याच्या नंतर शंकर आणि सोपानराव पटपट बोलायला लागतात. बोलल्याच्या नंतर सगळी लिंक बाहेर उघडी पडते. उघडी पडल्याच्या नंतर पोलीस उत्तमरावला उचलतात. उत्तमरावला उचलल्याच्या नंतर गावामध्ये रुक्मिणीला पाहतात तर रुक्मिणी नसते. रुक्मिणी या कार्यक्रमापासून पळ काढण्यासाठी देवाच्या पाया पडण्याच्या निमित्तानं ती चंद्रापूरला गेलेली असते. बट तिथे पोलिसने तिला गोपचात घेतलंच आणि या सगळ्यांचा अटक केला. आता याच्यामधला जो उत्तमराव आहे, सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांना अटक केला. आता याच्यामधला जो उत्तमराव आहे त्याने त्याच्या पैशाच्या जोरावर स्वतःची सुटका करून घेतली, कारण की तो बाबा म्हणला की मी या खेळात नाही, माझा फक्त वाडा आहे आणि मी काय असले कामं केले नाहीत. त्यांचा वकील वगैरे त्याने लावला होता. पैशाच्या जोरासोरावर तो उत्तमराव काही दिवसात बाहेर आला. पण हे जे बाकीचे आहेत ते बाकीचे आज पण जेलमध्ये आहेत. तर मित्रांनो, तुम्ही विचार करा, अशी माणसं जेलमध्ये असायला पाहिजे की नरकात जायला पाहिजे? मला तर वाटतं अशा माणसांना ना तिथंच फाशी देऊन मारायला पाहिजे. यांच्यासाठी न्याय व्यवस्था नसूच नाही, यांच्यासाठी फक्त एकच न्याय, तो म्हणजे गुन्ह्यात सापडला की त्याचा टप्पा वाजवायचा. एकतर नरकात घालायचा, नाही तर उलटं टांगून मरण्यासाठी सोडून द्यायचं. कावळे बावळे येऊन त्याला तसंच लुचू खाल्लं पाहिजे. ऊन असो, पाऊस असो, हिवाळा असो, निव्वळ उलटं टांगून असं चौकामध्ये ठेवून द्यायचं उपाशी आणि तिचं मरायला सोडून द्यायचं. त्याशिवाय आपल्या इथली काही लोक दुरुस्त होणार नाहीत. तर क्राईम स्टोरी चांगली वाटली असेल, चांगली तर नाही वाटणार, भयानक वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचा एक सबस्क्रायबर मला प्रोत्साहन देतो असल्या खतरनाक स्टोरी आणण्यासाठी आणि क्राईम सीन्स आणण्यासाठी. तर जर तुमच्यासाठी असेच प्रयत्न करतो, जर तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न केले सबस्क्राईब बटन दाबण्याचे. आणि हो, तुमच्यापाशी जर एखादी हॉरर स्टोरी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल ID आहे, एक फोन नंबर आहे आणि एक ईमेल ID सुद्धा, एक इंस्टाग्राम ID सुद्धा आहे. ज्यावर तुम्हाला सोपं पडेल त्यावर तुम्ही ते शेअर करू शकता.